तर रामराम मंडळीनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो मित्रांनो, आज आपण स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI बद्दल ह्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. सो मित्रांनो बघा, SBIचे जे काही क्वार्टर 3चे रिझल्ट्स आहेत ते फायनली ह्या ठिकाणी अनाऊन्स झालेले आहेत. क्वार्टर 3चे जे काही रिझल्ट्स आहेत ते कालच ह्या ठिकाणी अनाऊन्स झालेले आहेत. सो ह्या रिझल्ट्सचा मित्रांनो परिणाम आपल्या स्टॉक प्राईजवरती काय होऊ शकतो आणि येत्या काही दिवसांमध्ये हा स्टॉक कशा पद्धतीची मोमेंटम करू शकतो ह्याविषयी आपण चर्चा करूया. सो मित्रांनो बघा, सकाळचे आता 5:53 झालेले आहेत. तुमचा भाऊ तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. सो भाऊच्या या मेहनतीसाठी 1 लाईक आणि 1 सबस्क्राईब तर ह्या ठिकाणी करूनच चला. सो आता बघा मित्रांनो, 753.95 रुपये ह्या ठिकाणी करंट प्राइस आहे. काल इंट्राडेमध्ये जर तुम्ही बघितलं तर काल इंट्राडे जी काही मोमेंटम होती स्टॉकची ती ह्या ठिकाणी 1.5% ह्या ठिकाणी मायनस ह्या ठिकाणी मोमेंटम आपल्याला स्टॉकची पाहायला मिळालेली आहे. जर तुम्ही आत्तापर्यंत जर मित्रांनो लाईफ टाईम हाय याचा बघितला तर लाईफ टाईम हाय तुम्ही बघू शकता एक साधारणतः माझ्या मते जो झाला होता तो 867 रुपयाचा झाला होता आणि तेव्हापासून आत्तापर्यंत स्टॉक ऑलमोस्ट 13% ह्या ठिकाणी घसरलेला आहे. सो सध्याच्या लेवलवरती जे काही मित्रांनो रिझल्ट्स आलेले आहेत त्या रिझल्ट्सचा या स्टॉकवरती काय परिणाम होऊ शकतो हा आपण थोडासा अभ्यासण्याचा प्रयत्न करूया. अर्थातच मित्रांनो खूप जास्त विश्वासपात्र असा स्टॉक आहे, कारण बघा स्टेट बँक ऑफ इंडिया जी आहे ती आपली गव्हर्नमेंटची बँक आहे आणि एकदम चांगली प्रॉफिटेबल अशी बँक आहे. ओके, त्यामुळे मित्रांनो आपण काय करू शकतो, ह्याच्यावर रिलाय ठेवू शकतो इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आणि खूप चांगले रिटर्न्स ह्या ठिकाणी स्टॉकने मित्रांनो दिलेले आहेत. आतापर्यंत तुम्ही बघितलं तर 4,896% रिटर्न्स मित्रांनो ह्या स्टॉकने आपल्याला दिलेले आहेत. 5 वर्षामध्ये 135% पॉझिटिव्ह रिटर्न आहेत. एका वर्षामध्ये 11.65% रिटर्न्स या ठिकाणी ह्या स्टॉकने दिलेले आहेत. अर्थातच एक PSU स्टॉक आहे, त्यामुळे या वर्षभरामध्ये मित्रांनो ह्याचा जो काही परफॉर्मन्स आहे तो साईडवेज आपल्याला दिसलेला आहे. पण 5 वर्षामध्ये ऑलमोस्ट पैसे डबलपेक्षा जास्त याने काय केले आहेत आपल्याला कमवून दिलेले आहेत. सो चला आता आपण बघूया की ह्या स्टॉकचे जे काही रिझल्ट्स आले ते रिझल्ट्स काय आहेत. पण त्या अगोदर मित्रांनो आपण या स्टॉकच्या व्हॅल्युएशनबद्दल थोडीशी चर्चा करूया. तर मित्रांनो तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता मार्केट कॅपिटलायझेशन 6,71,000 कोटीचं आहे आणि पी बघू शकता 8.46चा पी आहे आणि 465 रुपयांची बुक व्हॅल्यू आणि 752 रुपयांचा मित्रांनो ह्या ठिकाणी काय आहे करंट प्राईस आपल्याला दिसत आहे. सो अर्थातच स्टॉकचं जे काही व्हॅल्युएशन आहे मित्रांनो ते खूप जास्त कमी आहे, म्हणजे एका चांगल्या व्हॅल्यूवरती हा स्टॉक अवेलेबल आहे असं आपल्याला स्पष्टपणे ह्या ठिकाणी जाणवत आहे. आता डायरेक्टली मी जास्त वेळ नाही घालवत, सरळ मी ह्या ठिकाणी हा जो काही स्टॉक आहे किंवा ही जी काही कंपनी आहे त्यांचे जे काही क्वार्टरली रिझल्ट्स आहेत त्यांच्यावर मी येतो. आता तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी तुम्ही एक स्पष्ट गोष्ट तुम्ही बघू शकता की जो रेव्हेन्यू आहे ते रेव्हेन्यू अर्थातच मित्रांनो मागील क्वार्टरपेक्षा खूप चांगला वाढलेला आहे. आता तुम्ही बघू शकता कंटिन्युअसली गेल्या काही क्वार्टर्सपासून जो काही रेव्हेन्यू आहे कंपनीचा तो कंटिन्युअसली वाढतोय. आता मागील क्वार्टरमध्ये मित्रांनो 1,21,000 कोटींचा रेव्हेन्यू होता, तो आता 1,24,654 कोटींच्या आसपास झालेला आहे. आता मित्रांनो जो रेव्हेन्यू आहे तो रेव्हेन्यू कशामुळे वाढतो, कारण बघा एक तर गव्हर्नमेंट बँक आहे, त्यामुळे गव्हर्नमेंट बँकचा मित्रांनो लोकांचा काय असतो जास्त विश्वास असतो. ते गव्हर्नमेंट बँकेत आपले अकाउंट्स ओपन करतात, आपले FDs असतील आपले ठेवी असतील ते जास्तीत जास्त ते गव्हर्नमेंट बँकेमध्ये ठेवण्यासाठी काय करतात प्रेफर करतात. त्यामुळे तुम्ही बघू शकता ह्याची तुम्ही हिस्ट्री काढून बघा, हिस्ट्रीमध्ये ह्या कंपनीचा जो काही रेव्हेन्यू आहे ह्या बँकचा जो काही रेव्हेन्यू आहे तो तुम्हाला वाढतानाच सातत्याने ह्या ठिकाणी दिसेल. आता नेट प्रॉफिटचा जर मित्रांनो तुम्ही विचार केला तर नेट प्रॉफिट 19,484 कोटींचा नेट प्रॉफिट आपल्याला दिसत आहे. आता मागील क्वार्टरमध्ये हा नेट प्रॉफिट मित्रांनो किती होता, 20,565 कोटींचा नेट प्रॉफिट होता. आता तो 19,484 कोटींचा झालेला आपल्याला दिसतोय. त्यामुळेच मित्रांनो काल इंट्राडेमध्ये थोडीशी स्टॉकमध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळाली, कारण का जो काही नेट प्रॉफिट आहे तो ह्या ठिकाणी ड्रॉप होताना दिसतोय. पण मित्रांनो ह्यामध्ये भिण्याची काहीही गरज नाही, कारण तुम्ही बघू शकता मागचे जे काही बरेचसेच क्वार्टर्स होते. आता तुम्ही बघितलं तर ह्या क्वार्टरमध्ये 16,648 कोटींचा मित्रांनो काय होता मित्रांनो नेट प्रॉफिट होता. पुढच्या क्वार्टरमध्ये मित्रांनो किती झाला, 11,598 कोटींचा या ठिकाणी काय झाला मित्रांनो प्रॉफिट झाला. म्हणजे हे डिसेंबर 2023च्या क्वार्टरची मी मित्रांनो चर्चा करतोय. सो जो काही प्रॉफिट आहे मित्रांनो तो एकदम ड्रॉप झाला. पण अगेन पॅनिक न होता जर तुम्ही तो स्टॉक बाय केला असतात कंपनीच्या रेव्हेन्यूवरती भरोसा ठेवून, कंपनीच्या गुडविलवरती भरोसा ठेवून, तर डेफिनेटली तुम्ही चांगला प्रॉफिट अर्न केला असता. त्यानंतर तुम्ही बघू शकता की ते चांगल्या पद्धतीने दुसऱ्या क्वार्टरमध्ये काय झालं, पुन्हा एकदा कंपनीने चांगला प्रॉफिट अर्न केला आणि त्यानंतर कंपनीने काय केलं ग्रो केलं. सो ह्या केसमध्ये सुद्धा मित्रांनो आता जी काही घसरण आलेली आहे ती एक बाईंगची एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे असं मला सध्या तरी ह्या ठिकाणी वाटत आहे. सो चला आता आपण बघूया मित्रांनो की ह्याची जी काही प्रमोटर होल्डिंग आहे ती प्रमोटर होल्डिंग आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतो. सो डेफिनेटली मित्रांनो प्रमोटर होल्डिंग जी आहे ती मेजॉरिटी आपली गव्हर्नमेंटचीच असणार आहे, कारण 57.43% जी काही होल्डिंग आहे ती आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचीच आहे. म्हणजे एक PSU कंपनी असल्या कारणाने जी काही होल्डिंग आहे ती जास्तीत जास्त काय मित्रांनो आपल्या गव्हर्नमेंटचीच ह्या ठिकाणी असते. आता आपण टेक्निकल्स विषयी मित्रांनो चर्चा करूया. सो तुम्ही बघू शकता गेल्या काही दिवसांपासून स्टॉक काय कंटिन्युअसली एका अप ट्रेंड वेजमध्ये आपल्याला दिसत आहे. सो आता तुम्ही बघू शकता टॉपपासून ऑलरेडी स्टॉक बराच घसरलेला आहे आणि आता हा जो काही ब्लू झोन तुम्हाला दिसतो मित्रांनो तो ब्लू झोन ह्यासाठी एक इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल होता. ओके, आणि त्याचसोबत मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर जो काही अप ट्रेंड वेज आहे त्या अप ट्रेंड वेजचा सपोर्ट लेवल सुद्धा हा ब्लू झोन होता मित्रांनो. सो तेथून हा स्टॉक काय करतोय कुठेतरी बाउन्स बॅक करण्याचा प्रयत्न करतोय असं आपल्याला दिसतंय. सो डेफिनेटली अगेन एकदा तुम्हाला काय मिळालं मित्रांनो, जर सपोज करा 725 रुपयांच्या लेवलपर्यंत हा स्टॉक मिळत असेल सो तुम्ही काय करू शकता बाय करू शकता.
शकता। मग आता सध्याच्या लेवलवरती आपण काय केलं पाहिजे? सो मित्रांनो यस, सध्याच्या लेवलला सुद्धा तुम्ही हा स्टॉक बाय करू शकता, पण माझ्या मते 725चं लेवल मित्रांनो ह्यासाठी एक परफेक्ट लेवल असू शकतं, जे ते तुम्ही काय करू शकता, बाईंग करू शकता। आता जर 725चं लेवल तुटलं सो डेफिनेटली एका वेज पॅटर्नचा ब्रेकडाऊन होईल, त्यानंतर स्टॉकमध्ये आणखीन थोडीशी घसरण आपल्याला पाहायला मिळू शकते। सो त्या केसमध्ये दुसरा सपोर्ट कोणता असेल मित्रांनो? सो माझ्या मते जो काही दुसरा सपोर्ट ह्या ठिकाणी असणार आहे त्यानंतर तो एक असेल साधारणतः हा वाला झोन तुमच्यासाठी काय असू शकतो, दुसरा सपोर्ट झोन असू शकतो। म्हणजे माझ्या मते 634 रुपयांचा झोन दुसरा सपोर्ट ह्या ठिकाणी ठरू शकतो। तेथे सुद्धा तुम्ही आणखीन हा स्टॉक मित्रांनो काय करू शकता, बाय करू शकता। 634 रुपये मी हवं तर लिहून ठेवतो, म्हणजे तुम्हाला गोष्टी लक्षात येतील। सो ह्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, हा स्टॉक आणखीन ॲव्हरेज करू शकता। डेफिनेटली मित्रांनो पुढच्या क्वार्टरपर्यंत रेव्हेन्यूमध्ये पुन्हा एकदा आपल्याला वाढ दिसेल आणि पुन्हा एकदा नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला वाढ दिसेल, त्याच्यामुळे काय होईल मित्रांनो, स्टॉकमध्ये बाईंग गेलं। आता त्याचबरोबर मित्रांनो काय आहे, मार्केटमध्ये सुद्धा पॅनिक कंडिशन आहे, कारण का कॅपेक्स जे होतं म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर, आपलं बजेट तर खूप चांगलं आलं मित्रांनो, पण गव्हर्नमेंटने काय केलं, कॅपेक्सचा जो काय डेटा आहे तो थोडासा कमी ह्या ठिकाणी पोस्ट केला। म्हणजे त्यांनी असं सांगितलं की आम्ही ह्यावेळी काय करू, कॅपिटल एक्सपेंडिचर आहे ते जास्त नाही करणार, ते कमी करणार आहोत। म्हणजे थोडक्यात सरकारचा जो काय खर्च आहे ते सरकार काय करणार आहे, कमी करणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो मार्केटमध्ये थोडंसं पॅनिक सेलिंग आपल्याला थोडंसं बघायला मिळते ना। अन्यथा मित्रांनो बाकी सगळ्या बजेटमध्ये गोष्टी वेल अँड गुड होत्या। सो ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो तुम्ही बाईंग करू शकता, पण अगेन कोणतीही बाईंग रिकमेंडेशन नाही, कारण मी कोणताही सेबी-अधिकृत गुंतवणूक सल्लागार या ठिकाणी नाही आहे। सो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटतो पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड अ गुड टाईम। थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू।